नमस्कार, मी पौर्णिमा's रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। मी आज आपल्याला शिळ्या भातापासून वडे कसे बनायचे ते दाखवणार आहे। माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा। चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। भाताचे वडे बनवण्यासाठी मी इथे रात्रीचा उरलेला भात घेतलाय, 2 वाटी भात आहे हा। आणि त्यासोबतच मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतलाय, 5-6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली, थोडीशी कोथिंबीर घेतली चिरून, 2 चमचे बेसन घेतलंय, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। आता पहिल्यांदा आपण भात मॅश करून घेऊया मॅशरने। व्यवस्थित असा हा मॅशरने आपण पहिल्यांदा हा भात मॅश करून घेऊया, त्यानंतर पुढची प्रोसेस बघूया। इथे मी भात व्यवस्थित मॅश करून घेतलाय। आता यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालून घेऊया। बेसन, तांदळाचं पीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि हळद। कांदा बारीक चिरलेला, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि पाव चमचाभर मीठ। इथे मी भातामध्ये मीठ घातलं होतं म्हणून मी पाव चमचाच घेतलंय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ तिखट घेऊ शकता। आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊयात। चला तर मग पहिल्यांदा मी हे सर्व एकजीव करून घेते, नंतर आपण पुढची प्रोसेस बघूयात। इथे भातामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत। आता आपण याचे छोटे छोटे वडे करून घेऊयात। त्याआधी आता हाताला मी तेल लावून घेते। हाताला मी इथे तेल लावलंय। आता आपण याचे छोटे छोटे वडे बनवूयात। तुम्हाला हवे त्या आकाराचे बनवू शकता, छोटे मोठे कसेही। हे पहा, याच्यापेक्षा थोडासा मोठा बनवते मी आता, हा खूपच छोटा झालाय। शिळा भात घरी कोण खात नाही, त्यामुळे मी असे वडे बनवते। ही माझ्या आईची रेसिपी आहे। आम्ही लहान असताना माझी आई सुद्धा अशा शिळ्या भाताचे वडे आम्हाला बनवून द्यायची खायला। हे पहा, अशा प्रकारे मी आता हे सर्व वडे बनवून घेते। इथे माझे सर्व वडे बनवून झाले आहेत। तेल ठेवलंय मी गरम करायला। आता आपण हे वडे फ्राय करून घेऊयात। तेल गरम झालंय, आता यामध्ये आपण एक एक वडा हळूच सोडूया तेलामध्ये। मी गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवली आहे। या तेलामध्ये मावतील एवढेच वडे आपण सोडायचे। ब्राऊन रंग येईपर्यंत आपण हे फ्राय करणार आहोत। हे पहा, इथे आपले वडे मस्त फ्राय झाले। हे पहा, ब्राऊन रंग आला यांना। आता आपण हे टिश्यूवर काढून घेऊया। आता बाकीचे सुद्धा वडे मी फ्राय करून घेते।
इथे आपले सर्व वडे फ्राय करून झाले। इथे आपले भाताचे वडे खाण्यासाठी तयार आहेत। सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत तुम्ही हे मुलांना बनवून देऊ शकता। मुलं आणि घरातली इतर मंडळी सुद्धा आवडीने आणि मजेने खातील। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद। पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत खमंग अशा नवनवीन रेसिपींसोबत। धन्यवाद।